नंतर पुरुषोत्तम जाधव, शिवराज राक्षे याचे प्रशिक्षक आहेत आपल्यासोबत। सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही अर्थातच तुमची नजर या सामन्यावर असेलच, काय तुम्हाला म्हणायचंय या सगळ्या सामन्याच्या निर्णयानंतर? शिवराज राक्षे माझ्या संघाचा खेळाडू आहे। 17 संघामधून तो खेळला होता कुस्ती लीग, महाराष्ट्र कुस्ती लीगचा, आणि तो 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय। आत्ताचा जो सामना आहे या सामन्यामध्ये खरं तर पंचांचा निर्णय थोडासा घाईगर्दीमध्ये घेतला असं वाटतंय। कारण त्यांनी जर आक्षेप घेतलाय तर त्या आक्षेपाला त्यांनी पुन्हा रिव्ह्यू तो पाहिला पाहिजे होता आणि मग नंतर निकाल जाहीर करता येतो ना। जर दोन्ही खांदे पाठ टेकले असेल तर नंतरही निकाल जाहीर करता आला असता। आणि शिवराज राक्षेकडून खरं तर पैलवान वर्षभर तयारी करतो आणि कुस्ती त्याचं स्वप्न असतं आणि हा आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार होता आणि त्याला आता तो म्हणजे त्याला राग अनावर झाला आणि त्याच्या हातून तो पंचाला त्यांनी आता जे काही कृत्य घडलं त्याच्या हातून ते पण चुकीचंच आहे। कारण पंचाला हे करणं पण चुकीचं आहे, परंतु ते अन्याय झाला, त्या अन्यायाप्रती शेवटी पैलवान त्यांनी तो कृत्य झालंय। परंतु कुस्ती जर त्यांनी तो हरला नसेल तर त्याला राग येणं पण स्वाभाविक आहे, परंतु त्यांनी रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं पण आहे। खेळामध्ये हार जीत असते आणि खेळाडूंनी ती स्वीकारली पाहिजे मोठ्या मनात, असं मला वाटतं। निश्चितच पुरुषोत्तमजी, खरं तर रिप्ले करून दाखवावा, आम्हाला एकदा बघायचं आहे अशी मागणी सातत्यानं शिवराज राक्षे करतोय आणि त्याची अर्थातच हीच भूमिका आहे की दोन्ही खांदे समांतर टेकले असतील तरच तुम्ही निर्णय देऊ शकता। पंचाने मात्र लगेच खांदा घालून हात लगेच बाहेर काढला आणि त्यानंतर निर्णय दिला, अशी भूमिका शिवराजची आहे। तुम्ही देखील हा सामना बघितला आहे, निर्णयावरती नेमकं तुम्हाला काय वाटतंय? शिवराज पराभूत झालाय की मग शिवराज विजयी झालाय? नाही तर आता जो दिसतोय तो म्हणजे त्याचे खांदे टेकलेले दिसत नाहीयेत, तो पराभूत झालाय असं म्हणता येणार नाही। परंतु कुस्तीमध्ये एकदा पंचांनी निर्णय घेतला की तो निर्णय मान्य करावा लागतो। परंतु या ठिकाणी हा निर्णय थोडा गडबडीत घेतला, थोडा त्यांनी जेव्हा समोरचा पैलवान जेव्हा आक्षेप घेतो त्या आक्षेपाकडे लक्ष देऊन थोडस पाहायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं आणि रिव्ह्यू पाहून मग निर्णय घेणं गरजेचं होतं। निश्चितच पुरुषोत्तमजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।